नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रात आपण दृश्यमान कूलर्स, डीप फ्रीजर्स, विंडो एसीज आणि स्प्लिट एसीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कॅपॅसिटरची माहिती जाणून घेऊ। उद्देश, या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल। रेफ्रिजरेटरचे कंडेन्सर ओळखा, बाटली कूलरचे कंडेन्सर ओळखा, दृश्यमान कूलरचे कंडेन्सर ओळखा, डीप फ्रीजरचे कंडेन्सर ओळखा, विंडो एसीचे कंडेन्सर ओळखा आणि एसी विभाजित करा। आता रेफ्रिजरेटर्स, बॉटल कूलर, दृश्यमान कूलर, डीप फ्रीजर्स, विंडो एसीज आणि स्प्लिट एसीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडेन्सरच्या विविध प्रकाराशी परिचित होण्यासाठी आवश्यक असलेली साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तूंवर एक नजर टाकूया। टूल्स, इक्विपमेंट आणि उपभोग्य वस्तू। ट्रेनी टूल किट, ऑइल कॅन, रेफ्रिजरेटर कंडेन्सर, बॉटल कूलर कंडेन्सर, विजिबल कूलर कंडेन्सर, डीप फ्रीजर कंडेन्सर, विंडो एसी आणि स्प्लिट एसी कंडेन्सर, कॉटन क्लॉथ, ऑइल। आता रेफ्रिजरेटर्स, बाटली कूलर, दृश्यमान कूलर, डीप फ्रीजर, विंडो एसीज आणि स्प्लिट एसीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कंडेन्सरशी परिचित होण्यासाठीची तयारी पाहू। कार्य 1, रेफ्रिजरेटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडेन्सरचा प्रकार ओळखा। दृश्य निरीक्षण करा, टेबल मध्ये रेकॉर्ड करा। सेस्टिंग किंवा स्थिर कंडेन्सर हा एक प्रकारचा कंडेन्सर आहे ज्यामध्ये तांबे आणि ॲल्युमिनियम ट्यूबिंगच्या कॉइलचा संच असतो। ते सहसा रेफ्रिजरेटरच्या मागे किंवा तळाशी असतात आणि उष्णता नष्ट करण्यासाठी नैसर्गिक संवहन आणि रेडिएशनद्वारे कार्य करतात। रेफ्रिजरेटरमध्ये स्थिर कंडेन्सरची कार्यप्रक्रिया। हीट डिसिपेशन। रेफ्रिजरेटर वाफ फ्रीज कॉइल मध्ये कंडेन्स होणे उष्णता बाहेरून सोडते। कंडेन्सेशन प्रोसेस। फ्रीज कॉइल मध्ये रेफ्रिजरेटर कंडेन्सेस द्रवीकरणासाठी सभोवतालची उष्णता सोडते। हीट एक्सचेंज। रेफ्रिजरेटरची उष्णता आसपासच्या हवेत स्थानांतरित होते, द्रवीकरणास मदत करते। एक्सपान्शन अँड कूलिंग। रेफ्रिजरंट व्हॉल्व्ह मधून जातो, वाढतो, दाब कमी झाल्यामुळे थंड होतो। कूलिंगच्या साठी इव्हॅपरेशन। कॉइल मधील थंडगार रेफ्रिजरंट आतील उष्णता थंड सामग्री शोषून घेते। सर्क्युलेशन आणि रिपीटेड सायकल। थंड तापमान सातत्याने टिकून ठेवण्यासाठी रेफ्रिजरंट सायकल। कार्य 2, बाटली कूलर मध्ये वापरलेल्या कंडेन्सरचा प्रकार ओळखा। दृश्य निरीक्षण करा, टेबल मध्ये रेकॉर्ड करा। व्यावसायिक सेटिंग मध्ये कार्यक्षम कूलिंगच्या आवश्यकतेमुळे बाटली कूलर अनेकदा जबरदस्ती एअर कंडेन्सर वापरतात। बॉटल कूलर मध्ये फ्रॉस्ट एअर कंडेन्सरची कार्यप्रक्रिया। हीट डिसिपेशन। बाटली कूलरचा कंप्रेसर रेफ्रिजरंटला उच्च दाबाच्या वाफेमध्ये बदलतो। कंडेन्सेशन प्रोसेस। सक्तीच्या एअर कंडेन्सरला उच्च दाब बाष्प प्राप्त होते, उष्णता एक्सपडाइट जलद होते। हीट ट्रान्सफर आणि कूलिंग। कॉइल पॅसेज उष्णता सोडते, सक्तीच्या हवेच्या अभिसरणाने कंडेन्सिंग रेफ्रिजरेटरद्वारे मदत होते।
एक्सपान्शन आणि कूलिंग. रेफ्रिजरंट व्हॉल्व्हमधून जाणारे दाब कमी झाल्यामुळे विस्तृत आणि थंड होते. कूलिंगच्या साठी इव्हॅपरेशन कॉइल मधील थंडगार शीतक सामग्रीची उष्णता शोषून घेते, थंडता राखते. सर्क्युलेशन आणि कंटिन्युअस कूलिंग सायकल बाटलीच्या कूलरचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्यातील सामग्री थंड करण्यासाठी रेफ्रिजरंट सायकल. कार्य 3. दृश्यमान कूलर मध्ये वापरलेल्या कंडेन्सरचा प्रकार ओळखा. व्हिज्युअल निरीक्षण करा. दृश्यमान कूलर मध्ये सामान्यतः वापरले जाणारे कंडेन्सर म्हणजे एअर कूल्ड कंडेन्सर. हे कंडेन्सर रेफ्रिजरेंट मधून सभोवतालच्या हवेत उष्णता हस्तांतरित करून कार्य करते. एअर कूल्ड कंडेन्सरची कार्य प्रक्रिया. रेफ्रिजरंट फ्लो रेफ्रिजरंट त्याचा वायू अवस्थेत सिस्टम मधून उष्णता शोषून घेतो आणि कंडेन्सर मध्ये प्रवेश करतो. हीट एक्सचेंज कंडेन्सर कॉइल रेफ्रिजरंटची उष्णता नष्ट करण्यासाठी आसपासच्या हवेचा वापर करतात. कंडेन्सेशन उष्णता विनिमय रेफ्रिजरंट्सला कंडेन्स करण्यास प्रवृत्त करते, तापमान आणि दाब कमी करते. कलेक्शन आणि स्टोरेज संकलित द्रव रेफ्रिजरंट थंड आणि कमी दाबाने सिस्टम मध्ये पुन्हा प्रवेश करते. एअर फ्लो पंखे आणि ब्लोअर प्रभावी उष्णतेचा अपव्यय करण्यासाठी महत्त्वपूर्ण वायू प्रवाह वाढवतात. सायकल कंटिन्यूशन द्रवित रेफ्रिजरंट सिस्टम मध्ये पुन्हा प्रवेश करते, उष्णता शोषून घेण्यासाठी बाष्पीभवन करण्यास तयार होते. कार्य 4. डीप फ्रीजर मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडेन्सरचा प्रकार ओळखा. व्हिज्युअली निरीक्षण करा. टेबल मध्ये रेकॉर्ड करा. डीप फ्रीजर मध्ये कंडेन्सरचा सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा प्रकार म्हणजे फिन ट्यूब किंवा वायर ऑन ट्यूब कंडेन्सर आणि काही प्रकारामध्ये प्लेट प्रकार कंडेन्सर देखील वापरला जातो. डीप फ्रीजर मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडेन्सरची कार्यप्रक्रिया. रेफ्रिजरंट फ्लो कंप्रेसर मधून उच्च दाब उच्च तापमान शीतलक वाफ कंडेन्सर मध्ये प्रवेश करते. हीट एक्सचेंज कंडेन्सर वाफ उष्णता सोडते, कार्यक्षम पृष्ठभागाच्या संपर्कासाठी डिझाइन केलेले. कंडेन्सेशन रेफ्रिजरंट उष्णता सोडते, बाष्पातून द्रव अवस्थेकडे सरकते. कलेक्शन आणि स्टोरेज संकलित रिव्हील किंवा संचयकामध्ये साठवलेले थंड रेफ्रिजरंट. इफिशियंट हीट डिसिपेशन कंडेन्सर डिझाइन डीप फ्रीजर्सच्या कमी तापमानाच्या उष्णतेच्या अपव्यय गरजा पूर्ण करते, कार्यक्षम रेफ्रिजरंट कूलिंग आणि कंडेन्सेशन सक्षम करते. सायकल कंडेन्सेशन कंडेन्सेशनचे द्रव रेफ्रिजरंट मीटर बाष्पीभवनामध्ये उष्णता शोषून घेते, चक्र चालू ठेवते. कार्य 5. विंडो एसी मध्ये वापरलेल्या कंडेन्सेशनचा प्रकार ओळखा आणि एसी विभाजित करा. विंडो एसीज आणि स्प्लिट एसीज दोन्ही सामान्यतः एअर कूल्ड कंडेन्सेशन वापरतात, तथापि त्याची संरचना भिन्न असू शकते. व्हिज्युअल निरीक्षण करा. विंडो एसी खिडकी एसी मध्ये कंडेन्सेशनसह सर्व घटक एकाच केसिंग मध्ये असतात. विंडो एसी कंडेन्सेशनची कार्यप्रक्रिया. रेफ्रिजरंट कॉम्प्रेशन रेफ्रिजरंट
वायूच्या स्वरूपात खोलीतील उष्णता शोषून घेते, ते कॉम्प्रेसर मध्ये प्रवेश करते, जेथे ते संकुचित होते। कंडेन्सेशन, उच्च दाब गरम रेफ्रिजरंट वायू बाहेरील कॉइलकडे सरकतो, तेथे ते वातावरणात उष्णता काढून टाकते, द्रव मध्ये घनरूप होते। एक्सपान्शन व्हॅल्यू, उच्च दाब द्रव रेफ्रिजरंट विस्तार व्हॉल्व्ह मधून जातो, त्याचा दाब आणि तापमान कमी करतो। इव्हॅपरेशन, कमी दाबाचे द्रव रेफ्रिजरंट खोलीच्या बाष्पीभवनात प्रवेश करते, घरातील उष्णता शोषून घेते, हवा थंड करते। सायकल कंटिन्युएशन, रेफ्रिजरंट नंतर सायकल रिस्टार्ट करण्यासाठी कंप्रेसरकडे परत येतो। स्प्लिट एसी, स्प्लिट एसी मध्ये कंडेन्सर कंप्रेसरसह बाहेरील युनिटमध्ये स्थित आहे। स्प्लिट एसीची कार्यप्रक्रिया, इंडोर युनिट, यामध्ये बाष्पीभवन कॉइल आणि एअर हँडलर ब्लोअर असते। इंडोर युनिट खोलीतील हवेतून उष्णता शोषून घेते। आउटडोर युनिट, डिकम्प्रेसर आणि कंडेन्सर कॉइल ठेवतात, येथे आतून शोषलेली उष्णता बाहेरील वातावरणात बाहेर टाकली जाते। रिकॅप, या विषयात आपल्याला माहिती मिळाली। रेफ्रिजरेटरचे कॅपॅसिटर ओळखणे, बॉटल कूलरचे कॅपॅसिटर ओळखणे, दृश्यमान कूलरचे कॅपॅसिटर ओळखणे, डीप कूलरचे कॅपॅसिटर ओळखणे, विंडो एसी आणि स्प्लिट एसीचे कॅपॅसिटर ओळखणे। मला आशा आहे की रेफ्रिजरेटर, बॉटल कूलर, दृश्यमान कूलर, डीप फ्रीजर, विंडो आणि स्प्लिट एसी मध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅपॅसिटरच्या विविध प्रकाराशी परिचित होण्याची प्रक्रिया तुम्हा सर्वांना समजली असेल। धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो, आणि पुढच्या सत्रात भेटूया। बाय।